वेलकम. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मास्टर माइंड अँड लीडरशिप या ग्रुपमध्ये. आज आपण आत्मप्रतिष्ठा या विषयावर विश्लेषण किंवा बोलणार आहोत. आत्मप्रतिष्ठा म्हणजेच काय? तर आत्मप्रतिष्ठेचे दोन मुख्य प्रकार असतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे उच्च आत्मप्रतिष्ठा आणि एक असते क्षीण आत्मप्रतिष्ठा. आत्मप्रतिष्ठा असणं म्हणजेच प्रतिष्ठा म्हणजे आपण प्रतिष्ठित लोक असं समाजामध्ये ऐकलेलं असेल. प्रतिष्ठित लोक म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज असतात किंवा ते समाजासाठी चांगलं कार्य करत असतात. त्यालाच आपण प्रतिष्ठित लोक किंवा प्रतिष्ठा त्यांना आपण देत असतो. प्रतिष्ठित लोक असं म्हणत असतो. आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय? स्वतःबद्दल असणारा स्वाभिमान. त्याच्यासाठी सकारात्मक आत्मप्रतिष्ठा आणि सकारात्मक आत्मप्रतिष्ठेची निर्मिती महत्वाची असते. आत्मप्रतिष्ठा असून चालत नाही, तर आत्मप्रतिष्ठा ही कशी असली पाहिजे? सकारात्मक असली पाहिजे. आणि त्याची प्रतिमा कशी असली पाहिजे? आपण आत्मप्रतिष्ठा ही सकारात्मक पद्धतीने निर्मित केली पाहिजे. आत्मप्रतिष्ठा ही कोणी शिकवतं तेव्हा जागृत होत नाही, तर ही एक भावना आहे. आत्मप्रतिष्ठा ही एक भावना आहे. त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये आपल्याला जे ध्येय गाठायचं असेल ते गाठू शकतो, किंवा चांगलं व्यक्ती बनायचं असेल, चांगल्या मूल्यांचं रुजवणूक आपल्यामध्ये करायचं असेल, तर आत्मप्रतिष्ठा हा भाग आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आत्मप्रतिष्ठा यामध्ये ज्या व्यक्तींची आत्मप्रतिष्ठा ही उच्च असते, आपल्या स्वतःबद्दल असणारा अभिमान म्हणजेच आत्मप्रतिष्ठा जेव्हा जागरूक होतो, तेव्हा तो व्यक्ती कसा असतो? तर होपफुल किंवा आशावादी असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो आशा शोधत असतो किंवा त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आशा ही दिसत असते. उच्च आत्मप्रतिष्ठा ज्या लोकांमध्ये असतं ते लोक महत्वाकांक्षी असतात, ॲम्बिशियस असतात. म्हणजे मला 3 वर्षात 5 वर्षात हे बनायचं आहे किंवा हे अचीव करायचं आहे, हे त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठरवलेलं असतं. उच्च आत्मप्रतिष्ठित असलेले व्यक्ती हे संधीचा योग्य ते लाभ घेत असतात. जी संधी असते जीवनामध्ये, अनेक संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी या मिळत असतात, तर योग्य त्या संधीचा ते उपयोग करून घेत असतात आणि ते आपल्या जीवनाचा म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये त्याचा पुरेपूर वापर करून घेत असतात. हे ज्यांची आत्मप्रतिष्ठा उच्च असते त्यांच्याबद्दल आहे. आत्मप्रतिष्ठा आपल्याला सर्वांनाच म्हणजेच समजेलच असं नाही, तर लहानपणापासून आपल्याला जो सराउंडिंग मिळत असतो, आपलं जे वाचण्यामध्ये येत असतं, आजूबाजूला आपण समोरच्यांचे बोलणे ऐकून जे आपल्या माइंडमध्ये विचार निर्माण करत असतो, तेव्हा ते आत्मप्रतिष्ठा ही हळूहळू जागरूक व्हायला सुरुवात होत असते. म्हणजेच आत्मप्रतिष्ठा हा शिकण्याचा भाग नाही, तर तो ऑब्झर्वेशनने स्वतःच्या भावना डेव्हलप करणे म्हणजेच आत्मप्रतिष्ठा जागरूक करणे असते. यामध्ये क्षीण आत्मप्रतिष्ठित असलेले लोक असतात, म्हणजे त्यांना स्वतःबद्दलचा अभिमान तर असतोच, परंतु काय, तर त्यांचा कधी कधी आत्मविश्वास नसतो. बऱ्याच गोष्टींमध्ये ते म्हणजे ते आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स नसतात. त्यांना क्षीण आत्मप्रतिष्ठित असे म्हटले जाते. तसेच कोणत्याही व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीची चूक नसेल तरी त्या व्यक्तीला त्यामध्ये दोष ठरवले जातं. म्हणजे स्वतःची चूक असून सुद्धा व्यक्ती स्वतःची चूक ही मान्य करत नाही, तर दुसऱ्यांवरच ती चूक हा ढकलत असतो. त्यालाच क्षीण आत्मप्रतिष्ठा असं लेखकांनी म्हटलेलं आहे. तसेच एखादी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तींची क्षीण आत्मप्रतिष्ठा असते, ते प्रत्येक गोष्टीबद्दल मला सर्व माहित आहे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. म्हणून क्षीण आत्मप्रतिष्ठा असणारे लोक आपण अशा पद्धतीने देखील ओळखू शकतो, की जे लोक असे म्हणतात की मला सर्व माहित आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही गोष्ट सांगत असणार आणि तो व्यक्ती म्हणत असेल मला सर्व माहित आहे, तर हे कशामध्ये येतात? तर क्षीण आत्मप्रतिष्ठेमध्ये येतात. म्हणजेच उच्च आत्मप्रतिष्ठित व्यक्ती आणि नीच म्हणजे क्षीण आत्मप्रतिष्ठ असलेले व्यक्ती हे आपण ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये देखील आपण ते अप्लाय करू शकतो. म्हणजे माझ्यामध्ये उच्च आत्मप्रतिष्ठा आहे की क्षीण आत्मप्रतिष्ठा आहे, आपण हे ओळखू शकतो. जर आपल्यामध्ये क्षीण आत्मप्रतिष्ठा असेल तर आपण ती उच्च आत्मप्रतिष्ठेमध्ये देखील बदल त्याचा घडवून आणू शकतो. जर आपण त्या पद्धतीने चांगल्या प्रकारच्या सभोवतालमध्ये वावरत असू, चांगले पुस्तकं वाचत असू, चांगल्या प्रकारचे चित्रपट पाहत असू, म्हणजे जे पण तुमच्या सराउंडिंगला येत आहे
जर ते पॉझिटिव्ह असेल, उच्च आत्मप्रतिष्ठित असेल, तर ते ऑटोमॅटिक माइंडवर हे बंबार्डिंग होत असतं. म्हणून आत्मप्रतिष्ठा, उच्च आत्मप्रतिष्ठा असणारे लोक तर आपण ओळखू शकतो, क्षीण आत्मप्रतिष्ठा असणारे लोक देखील आपण ओळखू शकतो. परंतु क्षीण आत्मप्रतिष्ठित लोक हे देखील उच्च आत्मप्रतिष्ठित होऊ शकतात जर त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला तर. म्हणजे जीवनामध्ये सर्व शक्य आहे, सर्व गोष्टी ह्या पॉसिबल आहे. त्याच्यासाठी बदल, फक्त एकच गोष्ट ती परमनंट आहे, ती म्हणजे बदल. जे स्वतः जर व्यक्तीने ठरवलं तर बदलायचं आहे, चेंज व्हायचं आहे, तर ते व्यक्ती साध्य करू शकतो. आपल्याला लेखकांनी एक गोष्ट सांगितली आहे की त्यामुळे त्या व्यक्तीचा स्वाभिमान जागृत होतो. सुरुवातीलाच ही गोष्ट सांगितलेली आहे. एक व्यक्ती असतो, तो रेल्वे स्टेशनवर भीक मागत असतो आणि रेल्वेमध्ये चढणारा एक अधिकारी असतो. त्यावेळेस तो त्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यामध्ये 2 रुपयाचा डॉलर टाकतो आणि तो रेल्वेमध्ये डब्यात बसतो. नंतर तो जो अधिकारी असतो तो पुन्हा त्या भिकाऱ्याकडे येतो आणि त्यातली एक पेन्सिल तो घेतो आणि म्हणतो की तू एक व्यावसायिक आहेस, ज्या पद्धतीने मी तुला 2 रुपये दिले त्या पद्धतीने मी तुझ्याकडून ही पेन्सिल घेतली, म्हणजे तू एक व्यावसायिक आहे. मग ह्या बोलण्यामुळे भिकारी जो व्यक्ती असतो त्याला रिअलाइज होतं किंवा तो विचार करतो की या अधिकाराने आपल्याला काय म्हटलं आहे तर व्यावसायिक. मग तो त्या पद्धतीने म्हणजे व्यवसाय करायला सुरुवात करतो, तो मेहनत करायला सुरुवात करतो. त्याच्या या बोलण्यामुळे तो भिकारी असतो, तो म्हणजे फक्त भीक न मागता हा मेहनत करायला सुरुवात करतो. मेहनत केल्यामुळे 6 महिन्यातच तो एका पार्टीमध्ये त्या अधिकाऱ्याला मिळतो. स्वतः देखील त्याने चांगले कपडे घातलेले असतात, त्या अधिकाऱ्याने देखील चांगले कपडे घातलेले असतात, सुटाबुटामध्ये असतात आणि तो भिकारी त्या अधिकाऱ्यांना जाऊन, म्हणजे आता तो भिकारी नसतो तर तो एक व्यावसायिक असतो. ते व्यावसायिक त्या अधिकाऱ्यांना म्हणतात की मी तुम्हाला ओळखतो, तुमच्या बोलण्यामुळे माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. म्हणजेच जो व्यक्ती काल भिकारी होता, तो भीक मागत होता, तो व्यक्तीचा स्वाभिमान हा तुमच्या शब्दामुळे जागृत झाला. तुम्ही म्हणाले होते की तू एक व्यावसायिक आहेस आणि त्या व्यावसायिक आहेस म्हणून मी तुझ्याकडून पेन्सिल घेत आहे. तुमच्या ह्या बोलण्यामुळे माझा स्वतःबद्दल असणारा अभिमान, स्वतःबद्दल असणारा अभिमान जागृत झाला आणि मी आज या स्टेज पर्यंत येऊन पोहोचतो. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. मग अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने देखील आपला स्वाभिमान हा जागृत होऊ शकतो. आत्मप्रतिष्ठा ही म्हणजे अशी गोष्ट आहे की ती हळूहळू समजते, डायरेक्ट नाही समजत. कालांतराने जसं जसं व्यक्तीचा अनुभव येत जातो त्या पद्धतीने व्यक्ती ह्या आत्मप्रतिष्ठित, उच्च आत्मप्रतिष्ठित होत जातात. आणि जीवनामध्ये भावना ह्या महत्वाच्या आहे. भावना ह्या माणसाला कार्यक्षम बनवण्यासाठी महत्वाच्या असतात. आत्मप्रतिष्ठा ही देखील एक भावना आहे. आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःच्या बद्दल जर उच्च आत्मप्रतिष्ठा असेल तर व्यक्तीची कार्यक्षमता ही देखील वाढत असते. धन्यवाद.